सर्व धम्म बंधू भगिनींना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचा इंट्रोडक्शनचा म्हणजे परिचयाचा जो भाग आहे, त्या परिचयामधला जो पहिला पॅरेग्राफ आहे, या पहिल्या पॅरेग्राफच्या आधारावरती आपल्या पहिल्या भागाचं शीर्षक होतं की निकायावर आधारित बुद्ध चरित्र सादर करणे कठीण. त्यानंतर आज आपण दुसरा जो भाग सादर करीत आहोत, त्या दुसऱ्या भागाचं शीर्षक आहे की तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरित्र समजून घेण्याची साधने. हा दुसरा भाग आपण समजून घेण्यापूर्वी पहिल्या भागामध्ये आपण कोणत्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण केलं होतं ते पाहूया. पहिल्या भागात आपण पाहिले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिपिटकामध्ये समग्र बुद्धचरित्र उपलब्ध नाही याचं स्पष्टीकरण दिले आहे. याच कारणास्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात अश्वघोषाच्या चरित्राचा आधार घेतलेला आहे. हे ग्रंथाच्या प्रस्तावनेतच बाबासाहेबांनी स्पष्ट केलं, त्याचंही स्पष्टीकरण केलेलं आहे आपण. त्यानंतर आपण हेही पाहिलं की अश्वघोषाचे बुद्ध चरित्र आणि ललित विस्तार हे दोन मुख्य चरित्र ग्रंथ आहेत आणि त्याच्याच आधारावरती जगामध्ये बुद्ध चरित्र नंतर निर्माण झालेली आहेत. ही सर्व मान्य बाब आहेत. अश्वघोषाच्या चरित्राचा आधार काय हे शोधण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो, तेव्हा दिग्निकायातील महापदान सुत्त, निदान अट्टकथा आणि पुरातात्विक माहितीचे ग्रंथ यामध्ये बुद्ध चरित्रासंबंधी माहिती मिळते. जर आपण बुद्ध चरित्रा साधनांचा विचार केला किंवा तर संपूर्ण एकूण त्याची जर माहिती घ्यायची असेल तर ही चार प्रमुख साधने आहेत. कोणती? अश्वघोषाचे बुद्ध चरित्र आणि ललित विस्तार हे दोन चरित्राचे जगप्रसिद्ध ग्रंथ आहेत. त्यानंतर दिग्निकायातील महापदान जे सुत्त आहे, या महापदान सुत्तामध्ये जी माहिती दिलेली आहे चरित्रात्मक विपस्सी बुद्धाची, ते एक सोर्स आहे. आणि तिसरा सोर्स आहे की निदान अट्टकथामध्ये बुद्ध चरित्राची माहिती दिलेली आहे, हा तिसरा सोर्स आहे. आणि चौथा जो सोर्स आहे तो पुरातत्वीय खात्याद्वारे सादर केलेल्या बुद्ध चरित्राचे जे पुरावे आहेत. अशा एकूण चार जे साधनं आहेत तथागत भगवान गौतम बुद्धाचं बुद्ध चरित्र समजावून घेण्याची, त्याची आपण थोडक्यामध्ये आज या भागामध्ये माहिती घेणार आहोत. त्याच्यातला पहिला भाग म्हणजे अश्वघोषाचे बुद्ध चरित्र हा पहिला भाग आहे. म्हणजे जगप्रसिद्ध असलेलं अश्वघोषाचं बुद्ध चरित्र आणि ललित विस्तार हे जे दोन संस्कृत महाकाव्य आहेत, याची आपण ऑलरेडी पहिल्या भागामध्ये माहिती घेतलेली आहे. त्यामुळे याची थोडक्यात माहिती इथं एक औपचारिकता म्हणून आपण पाहणार आहोत. या ग्रंथाची पहिल्या भागात माहिती पाहिली आहे, फक्त औपचारिकता म्हणून संक्षिप्त माहिती विश्लेषणाच्या दृष्टीने पाहूया. जरी त्या काळी बुद्धाची सर्व माहिती पाली भाषेत उपलब्ध होती, तरी बुद्ध चरित्र ग्रंथ संस्कृत भाषेत हे दोन्हीही लिहिले गेले. या ग्रंथाची संक्षिप्त माहिती अश्वघोष चरित्र मध्ये एकूण 28 सर्गाचे आहे, परंतु भारतात जो संस्कृत ग्रंथ आहे त्यामध्ये एकूण 14 सर्ग उपलब्ध आहेत. त्यामधला त्याची अनुक्रमणिका थोडक्यात सांगतो की पहिला सर्ग आहे भगवान बुद्धांचा जन्म, दुसरा सर्ग आहे की अंतपुरात बुद्ध विहार, तिसरा सर्ग आहे संवेग उत्पत्ती, चौथा सर्ग आहे स्त्री निवारण, पाचवा सर्ग आहे अभिनिष्क्रमण, सहावा छंदक विसर्जन, सातवा तपोवन प्रवेश, आठवा अंतापूर विलाप, 9 कुमार अन्वेषण, 10 बिंबिसाराचे आगमन, 11 कामनिंदा, 12 अराड दर्शन, 13 माराचा विजय आणि 14 बुद्धत्व प्राप्ती. म्हणजे सूर्यनारायण चौधरी यांचं जे बुद्ध चरित्र जे हिंदीमध्ये अनुवादित केलेलं आहे त्याच्यामध्ये ही अनुक्रमणिका आहे. याच ग्रंथामध्ये जो पहिला सर्ग आहे त्या पहिल्याच सर्गामध्ये जो मुद्दा दिलेला आहे, म्हणजे भगवंताच्या चरित्राची सुरुवात होते, त्या सुरुवातीच्याच लाईनी काय म्हटलेले आहेत त्याचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन जे आहे ते तुमच्या समोर मी ठेवतो. त्यामध्ये म्हटलेलं आहे की इक्ष्वाकु वंश में शुद्धोधन नाम का राजा हुआ, वह अजय शाक्यों का अधिपति था, इक्ष्वाकु के समान प्रभावशाली था, उनका आचरण पवित्र था, अपनी प्रजा के लिए वह शरद चंद्र के समान प्रिय था, उस इंद्रतुल्य राजा के शची सदृश रानी थी,
जिसकी दीप्ति राजा की शक्ति के समान थी, वह पद्मा के समान सुंदरी और पृथ्वी के सदृश धीर थी। अनुपम माया के समान होने के कारण उसका नाम महामाया हुआ। की इक्ष्वाकू वंशाशी हा भगवंताचा किंवा तथागतांचा त्यांनी तुलना केलेली आहे। त्याचप्रमाणे राम आणि इंद्र याच्याबरोबर भगवंताची तुलना केलेली आहे आणि हा संस्कृत मधला ग्रंथ आहे। त्यामुळे या ग्रंथाची नेमकी दिशा काय असेल याचं विश्लेषण किंवा याचा विचार आपण करू शकतो की याच्यामध्ये अंधश्रद्धात्मक किंवा काल्पनिक गोष्टी किती आलेल्या असतील याच्या दृष्टिकोनातूनही आपण विचार करू शकतो। त्यानंतर दुसरा जो आहे की बुद्ध चरित्र समजून घेण्यासाठीचा जो मुद्दा आपण म्हटलेला आहे दुसरा, अश्वघोषाच्या बुद्ध चरित्राचा आपण सविस्तर वर्णन पूर्वीच्याच भागात केलेलं असल्यामुळे इथे फक्त आपण थोडक्यात वर्णन केलेलं आहे। आता आपण दिग्निकाय महापदान सुत्त जे आहे, हे महापदान सुत्त हा बुद्ध चरित्र समजून घेण्याच्या सोर्सेस मधला एक भाग आहे। त्याची माहिती आपण थोडक्यात पाहूया। सुत्त पिटक 5 पिटकामध्ये 5 निकाय आहेत। एक दिग्निकाय आहे, दुसरा मच्छिम निकाय आहे, तिसरा संयुक्त निकाय आहे, चौथा अंगुत्तर निकाय आहे आणि 5वा खुद्दक निकाय आहे। दिग्निकायामध्ये एकूण 34 सुत्त आहे आणि दिग्निकायाच्या महावग्गातील 1 नंबरचं जे सुत्त आहे ते महापदान सुत्त आहे। दिग्निकायातील हे जे 14 नंबरचं सुत्त आहे त्याची आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत। महापदान सुत्तामध्ये 7 बुद्धांची माहिती दिली आहे। ही माहिती तथागतांच्या अगोदर होऊन गेलेल्या 6 बुद्धांची आहे। म्हणजे तथागत धरून एकूण 7 बुद्धांचे वर्णन या महापदान सुत्तामध्ये केलेले आहे। ते 7 बुद्ध म्हणजे विपस्सी बुद्ध, 2 सिखी बुद्ध, 3 वेसब्ब बुद्ध, 4 ककुसंद बुद्ध, 5 कोनागमन बुद्ध, 6 कश्यप बुद्ध आणि 7 गौतम बुद्ध। या 7 बुद्धांची 9 मुद्द्यात माहिती दिलेली आहे। ते 9 मुद्दे म्हणजे प्रत्येक बुद्धांचा जन्म, जाती, गोत्र, आयुर्मान, बुद्धत्व प्राप्ती, त्यांचे 2 मुख्य शिष्य, त्यांची झालेली संमेलनं एकूण 8 नंबरचा त्यांचा एकमेव सेवक कोण होता आणि त्यांचे आई वडील व राजधानी कुठली होती। या 9 मुद्द्यामध्ये या 7 बुद्धांची माहिती या सुत्तामध्ये दिलेली आहे। दुसऱ्या भागा म्हणजे सुत्तातला जो दुसरा भाग आहे, या दुसऱ्या भागामध्ये या 7 बुद्धापैकी जे 1 नंबरचे बुद्ध आहेत त्यांच्या चरित्राची माहिती दिलेली आहे आणि तीही माहिती 9 मुद्द्यामध्ये दिलेली आहे। त्याच्यातला पहिला मुद्दा जाती व गोत्र, दुसरा गर्भामध्ये येण्याची लक्षणं, तिसरा 32 शरीर लक्षणं, 14 ग्रंथ त्यागाची 4 ग्रह त्यागाची 4 पूर्व लक्षणं, 5वा संन्यास किंवा प्रवज्जा, 6वा बुद्धत्व प्राप्ती, 7वा धर्मचक्र प्रवर्तन, 8वा शिष्याद्वारे धर्म प्रचार आणि 9वा देवता साक्षी किंवा देवतागण। यामधला पहिला जो मुद्दा आहे, आता आपण काय पाहतोय तर विपस्सी बुद्धाचं जे चरित्र आहे जे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। ह्या महापदान सुत्तामध्ये ते विस्तृत स्वरूपामध्ये दिलेलं आहे, आपण इथे संक्षिप्त स्वरूपामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहे। बुद्धांनी म्हटले आहे की 91 कल्पापूर्वी विपस्सी बुद्ध क्षत्रिय जातीमधला होता। तो म्हणजे 91 कल्पापूर्वी त्याचा जन्म झाला। विपस्सी बुद्ध हा क्षत्रिय जातीचा होता, कौंडिन्य गोत्र होते, आयुर्मान त्याचं 80,000 वर्ष होतं, पाटली वृक्षाखाली त्याला ज्ञानप्राप्ती झाली होती, खंड आणि तिस्स नावाचे 2 मुख्य शिष्य होते, त्याच्यात 3 संमेलनं त्याची झाली होती। नंतर अशोक नावाचा मुख्य त्याचा सहकारी भिक्षू होता आणि वडिलांचे नाव बंधुमान राजा होते आणि आईचे नाव बंधुमती देवी होते। बंधुमान राजाची राजधानी जी आहे ती बंधुमती नगरी होती। आता दुसरा मुद्दा म्हणजे आपण जाती गोत्र पाहिल्यानंतर विपस्सी बुद्धाचा दुसरा जो मुद्दा दिलेला आहे तो मुद्दा आहे की गर्भामध्ये प्रवेश केल्यानंतरची लक्षणं। विपस्सी बुद्ध तुषित नावाच्या लोकाकडून निघून सावधानीने काळजीपूर्वक आपल्या आईच्या कुशीत प्रवेश करतो। त्याची लक्षणं जी आहेत ती महापदान सुत्तामध्ये पुढील प्रमाणे सांगितलेली आहेत। 1. जेव्हा बोधिसत्व तुषित देवलोकाकडून निघून आईच्या गर्भात प्रवेशित होतात तेव्हा देवता, मार, ब्रह्मा,
श्रमण ब्राह्मण आणि देव मनुष्यासहित लोकांच्या मध्ये देवांच्या देवतेजापेक्षाही जास्त मोठा भारी प्रकाश होतो। दुसरं लक्षण सांगितलेलं आहे की जेव्हा बोधिसत्व आईच्या गर्भात प्रवेश करतो तेव्हा चारी देवपुत्र त्यांना चारी दिशांनी संरक्षण करण्यासाठी येतात। तिसरं लक्षण सांगितलेलं आहे की जेव्हा बोधिसत्व आईच्या गर्भात प्रवेश करतो तेव्हा बोधिसत्वाची आई शरीराने शीलवान होते। चौथं सांगितलेलं आहे की जेव्हा बोधिसत्व आईच्या गर्भात प्रवेश करतो तेव्हा बोधिसत्वाच्या आईचे चित्त पुरुषाकडे आकृष्ट होत नाही। पाचवं सांगितलेलं आहे की बोधिसत्व जेव्हा गर्भात प्रवेश करतो तेव्हा बोधिसत्वाच्या आईला कोणताही रोग होत नाही। सातवं सांगितलेलं आहे की बोधिसत्वाला जन्म दिल्यानंतर 1 आठवड्यानंतर त्याची आई मरण पावते आणि ती देवलोकात जाते। आठवं लक्षण, ज्याप्रमाणे इतर स्त्रिया 9 अथवा 10व्या महिन्यात प्रसूत होतात तशी बोधिसत्वाची आई प्रसूत होत नाही। बोधिसत्वाची आई बोधिसत्वाला पूर्ण 10 महिने गर्भात ठेवल्यानंतरच प्रसूत होते। 9वं लक्षण, ज्याप्रमाणे इतर स्त्रिया बसून अथवा झोपून प्रसूत होतात तशा प्रकारे बोधिसत्वाची आई प्रसूत होत नाही। बोधिसत्वाची आई बोधिसत्वाला उभ्या उभ्या जन्म देते, म्हणजेच उभे राहून प्रसूत होते। 10वं लक्षण, जेव्हा बोधिसत्व आईच्या गर्भातून बाहेर येतात तेव्हा त्याला प्रथम देवलोक घेतात, त्यानंतरच मनुष्यलोक घेतात। 11वं लक्षण, बोधिसत्व आईच्या गर्भातून निघून पृथ्वीवर खाली पडत असतानाच 4 देवपुत्र वरून येतात आणि त्याला घेतात आणि नंतर ते आईच्या समोर ठेवतात आणि म्हणतात की आपण प्रसन्न व्हावे, आपणाला मोठा भाग्यवान पुत्र जन्माला आलेला आहे। त्यानंतरचं लक्षण की जेव्हा बोधिसत्व आईच्या गर्भातून बाहेर येतो त्यावेळेस तो पूर्णपणे निर्मळ पाण्यासारखा स्वच्छ, पाण्यापेक्षाही वेगळा म्हणजे अतिशय स्वच्छ असा बाहेर येतो। त्यानंतरचं लक्षण, जेव्हा बोधिसत्व बाहेर येतो तेव्हा आकाशातून 2 जलधारा येतात, एक शीतल आणि दुसरी उष्ण, ज्यामुळे बोधिसत्व आणि त्याच्या आईचं प्रक्षालन होतं। बोधिसत्व गर्भातून बाहेर येताच तो आपल्या पायावर उभा राहतो आणि उत्तरेकडे तोंड करून 7 पावले चालतो। शुभ्र व्रस्ताच्या खाली सर्व दिशेला पाहतो आणि श्रेष्ठ वचन जाहीर करतो की या लोकात मी श्रेष्ठ आहे, या लोकात मी अग्रणी आहे, या लोकात मी सर्वात ज्येष्ठ आहे, हा माझा अंतिम जन्म आहे। आणि शेवटचं लक्षण, जेव्हा बोधिसत्व बाहेर येतात तेव्हा देव मार लोकांमध्ये अत्यंत तीक्ष्ण प्रकाश होतो व जगातील वाईट गोष्टी दूर जातात आणि अंधकार नष्ट होतो। म्हणजे बुद्धांची विपस्सी किंवा बुद्धाची जी महापदान सुत्तामध्ये गर्भात प्रवेश केल्यानंतरची जी लक्षणं आहेत ती लक्षणं अनेक आहेत, त्याच्यापैकी काही लक्षणं मी तुमच्या समोर मांडलेली आहेत। त्यानंतरचा जो मुद्दा आहे की विपस्सी बुद्धाच्या चरित्रामध्ये 32 शरीर लक्षणं। बंधुमान राजाने विपस्सी राजकुमारला जन्मताच पाहिल्यानंतर ज्योतिषी ब्राह्मणाला बोलावले आणि म्हटले की हे ज्योतिष ब्राह्मण, माझ्या राजकुमाराची तुम्ही लक्षणे पहा। त्या ज्योतिष ब्राह्मणांनी लक्षणे पाहून बंधुमान राजाला म्हटले की देव प्रसन्न व्हावे, आपला पुत्र भाग्यवान आहे। महाराज, आपणाला मोठा फायदा आहे की आपल्या कुळात असा पुत्र जन्माला आला आहे। हा कुमार महापुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त आहे। 32 लक्षणांनी युक्त असलेल्या महापुरुषांचे 2च मार्ग असतात, तिसरा नाही। एक, जर ते घरी राहिले तर धार्मिक धर्मराजा, चारी दिशेला विजय मिळवणारा, शांती प्रस्थापित करणारा आणि 7 रत्नांनी युक्त असा चक्रवर्ती राजा होईल। आणि दुसरा, जर तो घर सोडून गेला आणि प्रज्वलित झाला, प्रवचित झाला तर तो जगात सर्वश्रेष्ठ असा सम्यक संबुद्ध अरहंत होईल। त्यानंतर 4थं जे लक्षण आहे त्या 4थं लक्षण सांगितलंय की म्हणजे विपस्सी बुद्धाच्या चरित्रातला जो 4था भाग आहे त्या 4था भाग आहे की ग्रहत्यागाची 4 पूर्व लक्षणं। हा कुमार महापुरुषाच्या म्हणजे कोणत्याही महापुरुषाच्या 32 लक्षणांनी युक्त जर असेल तर आपण सांगितलं की 2 प्रकार आहेत। मग हा कुमार म्हणजे विपस्सी कुमार महापुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त आहे। जी लक्षणे असल्यामुळे त्या महापुरुषांचे 2च मार्ग आहेत, जर तो घरात राहिला तर आणि जर तो घर सोडून गेला तर। तेव्हा बंधुमान राजाने विपस्सी कुमारसाठी 3 ऋतूसाठी 3 महाल बनवले होते। विपस्सी कुमारने काही वर्षाने आपल्या सारथ्याला सांगितले की सारथी,
रथ तयार कर, मला नगरामध्ये फेरफटका मारायला जायचं आहे. तेव्हा सारथ्याने चांगल्या घोड्यांचा रथ तयार केला व रथ तयार असल्याचे सांगितले आणि नंतर विपस्सी कुमार तयार होऊन रथात बसून फिरायला निघाला नगरामध्ये. फिरायला निघाल्यानंतर वाटेत त्याला प्रथमतः एक वृद्ध माणूस दिसला. तो पाहिल्यानंतर सारथ्याला विचारले की याचे केस नाहीत, याला हा गलित गात्र आहे असं का? त्यावेळी सारथ्याने त्याला सांगितले की आता तो म्हातारा झाला आहे, काही दिवसांनी तो मरणार आहे. यावर राजकुमार विचार करतो आणि म्हणतो की मी सुद्धा म्हातारा होईन का? सारथी हो म्हणून सांगतो. सर्वजण म्हातारे होतात. सारथ्याला राजकुमार रथ परत महालाकडे न्यायला सांगतो आणि पुन्हा महालात आल्यानंतर तो चिंताग्रस्त होतो आणि असल्या जीवनाला काय अर्थ आहे असा विचार करू लागतो. सारथीने ही गोष्ट राजाला सांगितली. राजा चिंतित झाला व त्यांनी राजकुमाराच्या सेवेसाठी अजून तयारी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही दिवसांनी दुसऱ्या वेळी राजकुमार फिरायला निघाला तेव्हा वाटेत त्याला रोगी आढळला. तेव्हा सारथ्याला विचारले आणि सारथ्याने सांगितले की तो रोगी आहे, तो आजारी आहे. तेव्हा राजकुमाराने त्याला विचारले की मी सुद्धा आजारी पडू शकतो काय? सारथ्याने हो म्हणून सांगितले आणि मग राजकुमार विचार करू लागला आणि पुन्हा रथ महालामध्ये घ्यायला सांगितला. महालामध्ये गेल्यानंतर पुन्हा तो चिंतित होतो. सारथी राजाला सांगतो. राजा सुद्धा अजून चिंतित होतो आणि अजून काही करण्याचा तो प्रयत्न करीत असतो. काही दिवसांनी परत तिसऱ्या वेळेला फिरायला राजकुमार निघतो तेव्हा त्याला मृत व्यक्ती आढळते आणि त्याबद्दल सारथ्याला विचारतो. सारथ्याने माहिती दिल्यानंतर की आपलाही मृत्यू होऊ शकतो हे कळल्यानंतर तो पुन्हा महालात गेला आणि चिंताग्रस्त झाला. काही दिवसांनी चौथ्या वेळी राजकुमार फिरायला निघतो तेव्हा त्याला एक संन्यासी दिसतो. त्याच्याबद्दल सारथ्याला विचारतो तेव्हा सारथी राजकुमाराला संन्याशाबद्दल माहिती सांगतो. राजकुमाराची माहिती ऐकून राजकुमाराने आपला रथ त्या संन्यासाकडे घ्यायला सांगितला. संन्याशाजवळ गेल्यानंतर त्याला विचारले तुमचे शरीर वस्त्र असे कसे? त्यावर संन्यासी म्हणाला की देव मी प्रवंचित झालो आहे. प्रवंचित याचा अर्थ काय? राजकुमाराने विचारले. संन्यासी म्हणाला देव मी चांगल्या पुण्यकर्मासाठी प्रवंचित झालो आहे. हे सर्व ऐकल्यानंतर राजकुमाराने आपला रथ सारथ्याला महालाकडे न्यायला सांगितले. बंधुमान राजाला हे माहीत झाल्यानंतर राजा खूप चिंतित होता. अधिक सेवा वाढवित होता सातत्याने, परंतु आता मात्र राजाने कितीही प्रयत्न केले तरी काहीही उपयोग झाला नाही. राजकुमाराने महालात जाऊन विचार केला आणि डोक्याचे दाढीचे केस काढले आणि काशाय वस्त्र परिधान करून प्रवज्जा घेऊन ग्रहत्याग केला. ही महापदान सुत्तामध्ये विपस्सी कुमार बुद्धाच्या चरित्रातली माहिती आहे. याच चरित्रातला 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे बुद्धत्व प्राप्ती. विपस्सी बोधिसत्वाने एकांतात ध्यान केल्यानंतर प्रवज्जा घेऊन झाली, नंतर ध्यान केले, एकत्र चित्ताची एकाग्रता केली, तेव्हा विपस्सी बोधिसत्वाला एकांतात ध्यान करताना अशा प्रकारे चित्तामध्ये वितर्काचे ज्ञान झाले. विपस्सी बोधिसत्वाला एक दिवस एकांतात ध्यान करताना अशा प्रकारचे त्याच्या मनामध्ये विचार उत्पन्न झाले की हे जग फारच दुःखात डुबलेलं आहे. मनुष्य जन्म घेतो, म्हातारा होतो, मृत्यू होतो आणि पुन्हा उत्पन्न होतो आणि या दुःखाने जरा आणि मृत्यूने जकडलेला आहे. यातून बाहेर पडण्याचा उपाय माहीत नाही. याच्यातून मनुष्य कसा बाहेर पडेल यावर विपस्सी कुमार चिंतन करतो. हे जे चिंतनाचे मुद्दे आहेत म्हणजे जो प्रतित्य समुत्पाद आहे आणि कार्यकारण भाव आहे याचं महापदा सुत्तामध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे. ते वर्णन मी इथं वेळे अभावी देत नाही, म्हणून ते संपूर्ण जो भाग आहे त्या संपूर्ण भागाचं चिंतन केल्यानंतर विपस्सी कुमारांना ज्ञानप्राप्ती होते. त्यानंतर चरित्रातला पुढचा जो भाग आहे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर मग धम्मचक्र प्रवर्तन. पहिलं जे प्रवचन आहे म्हणजे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर विपस्सी बुद्धाच्या मनात विषाद योग येतो की मी हे ज्ञान मिळवलेलं आहे ते सामान्य लोकांना सांगू की नको? हे लोकांना समजेल का? लोक याला प्रतिसाद देतील का? प्रवाहाच्या विरुद्धचा हा मार्ग आहे. लोक तर आपल्याला सांसारिक जीवनात मशगूल आहेत. माझा उपदेश व्यर्थ जाईल की काय? अशी द्विधा त्याच्या मनात निर्माण होते. खूप कष्टाने मार्ग मी शोधून काढला आहे. विपस्सी बुद्धाचा उत्साह मात्र कमी झाला. नेमका त्याच वेळी महाब्रह्म्याच्या मनात आले की विपस्सी बुद्धाने धम्म सांगितला नाही तर लोकांचं जीवन दुःखी होईल.
महाब्रह्मा विपस्सी बुद्धासमोर प्रकट झाला आणि बुद्धाला धम्म सांगण्याची विनंती केली. विपस्सी बुद्धाने धम्म सांगण्याची विनंती मान्य केली, म्हणजे धम्म सांगण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम खंड व तिस्स यांना विपस्सी बुद्धाने क्रमाने व्यवस्थित समजून धम्म सांगितला. त्यांना तो समजला व त्यांनी बुद्धाला शरण जाऊन प्रवचना घेतली. त्यानंतर राजधानीतील 84,000 लोक त्यांच्याबरोबर प्रवचित झाले. मी फक्त संक्षिप्त स्वरूपामध्ये ही सगळी माहिती सांगतोय. महापदान सुत्तामध्ये याच्यावरती सविस्तर आहे. 8वा जो मुद्दा आहे विपस्सी बुद्धाच्या चरित्रातला, की आता पहिलं प्रवचन धम्मचक्र प्रवर्तन झालं, त्यानंतर धम्माचा प्रचार. त्यावेळेस राजधानीमध्ये 68 लाख भिक्षूंचा महासंघ राहत होता असं म्हटलेलं आहे. तेव्हा विपस्सी बुद्धाने संपूर्ण संघाला सांगितलं की सर्वांनी चारिका करण्यासाठी जावे. धम्म आदि मध्य आणि अंती कल्याणकारक आहे, याचा प्रचार प्रसार करा. बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य समर्पित करा. त्यावेळी जम्बूद्वीपात 84,000 मठ होते. भिक्षू लोक गावोगावी जाऊन धम्म सांगत होते. 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 5 वर्षांनी असे मधून ज्यांना जसं जसं शक्य होईल तसे तसे ते आपल्या गुरुला किंवा विपस्सी बुद्धाला येऊन भेटत असतं. विपस्सी बुद्धाच्या चरित्रातला शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे देवतांची साक्ष. त्यामध्ये म्हणजे विपस्सी बुद्धाने त्यावेळी विचार केला की आता मला देवलोकामध्ये जायला पाहिजे आणि असा विचार करून निर्णय घेतला व त्याप्रमाणे तो देवलोकामध्ये गेला. देवलोकामधून तो परत आल्यावर तो सांगत होता की मी देवलोकामध्ये गेलो तेव्हा सर्व देव माझ्या भोवती जमले आणि मला अगोदरच्या बुद्धांच्या संदर्भामध्ये माहिती देत होते. अशा पद्धतीने 9 भागामध्ये विपस्सी बुद्धांचा म्हणजे जे 7 बुद्ध आहेत त्या 7 बुद्धातला जो पहिला नंबरचा बुद्ध आहे तो विपस्सी बुद्ध आहे. याचं चरित्र महापदान सुत्तामध्ये दिलेलं आहे. याचं विश्लेषण आपण नंतर करू. अगोदर आपण काय पाहिलं तर पहिला मुद्दा आपण पाहिला की अश्वघोषाचं जे बुद्ध चरित्र आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. त्यानंतर महापदान सुत्त हे 2 नंबरचं बुद्धाचं चरित्र समजून घेण्याचं जे साधन आहे ते आपण पाहिलेलं आहे. आता तिसरा जो मुद्दा आहे बुद्ध चरित्र समजून घेण्याचं साधन ते म्हणजे अट्टकथा. तर ह्या अट्टकथाच्या संदर्भामध्ये मा शमोरे भारतातील बुद्ध धम्माचा इतिहास या ग्रंथामध्ये ते समजावून सांगतात की बुद्धांच्या नंतर हजारो वर्षांनी पाली बौद्ध साहित्याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी अट्टकथांची निर्मिती झाली. आता आपण गेल्या वर्षभरामध्ये अट्टकथा म्हणजेच अर्थकथा पाली बौद्ध साहित्यातला हा एक प्रकार आहे. याच्यावरती आपला स्वतंत्र व्हिडिओ आहे, त्यामुळे इथं आपण त्याची जास्त चर्चा करणार नाही. म्हणजे बुद्धांचं जे मूळ त्रिपिटक आहे या त्रिपिटकाला किंवा मूळ जे पाली साहित्य आहे या पाली साहित्याला समजून सांगण्याच्या ज्या कथा निर्माण झाल्या त्याला अट्टकथा असं म्हटलेलं आहे. हा स्वतंत्र भाग आहे, तो आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये झालेला आहे, तो पाहावा. इथं आपण माहिती देतोय की बुद्धांच्या नंतर हजारो वर्षांनी पाली बौद्ध साहित्याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी अट्टकथांची निर्मिती झाली होती आणि त्याची माहिती आपण पाहिलेली आहे. या अट्टकथामध्ये बुद्ध चरित्राची जी माहिती सांगितलेली आहे ती आता आपण पाहूया. पारंपरिक मान्यता असलेल्या निदान अट्टकथा बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाच्या जन्मानंतर हजारो वर्षांनी लिहिल्या गेल्या आहेत. हे संदर्भ मी कुठले देतोय तर मा शमोरे भारतातील बुद्ध धम्माचा इतिहास या ग्रंथातले मी तुमच्या समोर आता संदर्भ ठेवतोय. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाच्या जन्माची कथा अशी सांगितली आहे की महापुरुषाने जन्म घेण्याच्या वेळेचा विचार केला. नंतर कोणत्या द्वीपात जन्म घ्यायचा असा विचार करीत असता बुद्ध जम्बूद्वीपातच जन्म घेत असतात, म्हणून जम्बूद्वीपाचा निश्चय केला. जम्बूद्वीप तर 10,000 योजने मोठे आहे, मग कोणत्या प्रदेशात बुद्ध जन्म घेत असतात. अशा प्रकारे प्रदेश पाहत असता त्यांची दृष्टी मध्य देशावरती पडली. हे अट्टकथामध्ये लिहिलेलं आहे ते मी सांगतोय तुम्हाला. मध्य देशाच्या पूर्व दिशेला कजंगल नावाचं मोठं गाव आहे, त्याच्यानंतर मोठं शाल्वन आहे आणि नंतर पुढे सीमांत प्रदेश आहे. मध्यात सललवती नावाची नदी आहे, त्याच्या पुढेही सीमांत देश आहे. दक्षिण दिशेला
शेतकळिका नावाचं मोठं गाव आहे आणि त्याच्यानंतरही सीमांत देश आहे. उत्तर दिशेला उशीरध्वज नावाचा पर्वत आहे, त्याच्यानंतरही सीमांत देश आहे. हा मध्य देश लांबीला 300 योजने, रुंदीला 250 योजने आणि त्याचा घेरा 900 योजने आहे. या प्रदेशात प्रत्येक बुद्ध, अग्रश्रावक, महाश्रावक, चक्रवर्ती राजा तसेच दुसरे महाप्रतापी, ऐश्वर्यशाली, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य निर्माण होत असतात. त्याच्यात हे कपिलवस्तू नावाचं नगर आहे. तेथेच मला जन्म घ्यावयाचा आहे असं निश्चित केले. त्यांनी विचार केला की बुद्ध वैश्य किंवा शूद्र काळात शूद्र घराण्यामध्ये कुळामध्ये उत्पन्न होत नसतात. ही अंडरलाईन बघा की ललित विस्तारामध्ये पण असंच लिहिलेलं आहे आणि अट्टकथामध्ये पण लिहिलेलं आहे की बुद्धाचा जन्म फक्त आणि फक्त ब्राह्मण आणि क्षत्रियामध्येच होत असतो. त्याच्यामुळे याची वैधता ही पण आपल्या लक्षात येईल. बुद्ध वैश्य किंवा शूद्र काळात उत्पन्न होत नसतात. लोकमान्य, क्षत्रिय किंवा ब्राह्मण या 2 कुळातच फक्त उत्पन्न होत असतात. आजकाल क्षत्रिय कुळच लोकमान्य आहे अट्टकथात लिहिलंय, म्हणून या कुळात मी जन्म घेईन. निदान अट्टकथेत पुढे म्हटलेलं आहे की शुद्धोधन नावाचा राजा माझा पिता होईल, तर बुद्धाची आई चंचल आणि मद्यपान करणारी तर नसते. त्यामुळे लाखो कल्पात दान इत्यादी पारमिता पूर्ण करणारी आणि जन्मापासून अखंड पंचशिलाचे पालन करणारी असते. ही महामाया नावाची देवी अशीच आहे, तीच माझी माता होईल आणि तिचे आयुष्य 10 महिने 7 दिवस असेल. अट्टकथामध्ये गेले. अट्टकथेत पुढे लिहिलेलं आहे की त्या समयी कपिलवस्तू नगरात आषाढाचा उत्सव चालू होता. पौर्णिमेच्या 7 दिवस अगोदरपासूनच महामाया देवीने मद्यपान विरत होऊन, माला गंधाने सुशोभित होऊन, उत्सवात भाग घेऊन 7व्या दिवशी प्रातःकाळी उठून गंधयुक्त स्नान करून 4 लाखाचे दान देऊन, सर्व अलंकाराने विभूषित होऊन, स्वादिष्ट भोजन ग्रहण करून, उपवासाच्या नियमांचं पालन करून, सुअलंकृत शयनागृहात सुंदर पलंगावरती पडून निद्रित अवस्थेमध्ये तिला स्वप्न पडले. काय स्वप्न पडले? बोधिसत्व श्वेत सुंदर हत्ती बनून, सुंदर माळेच्या सारखे श्वेत कमल घेऊन, मधुर नाद करीत उजव्या कुशीला फाडून कुशीत प्रवेश केल्याचे जाणवले. अशा तऱ्हेने बोधिसत्वाने उत्तराषाढ नक्षत्रात गर्भात प्रवेश केला. ही अट्टकथेतली माहिती आहे. पुढे अट्टकथामध्ये लिहिले आहे की बोधिसत्वाच्या गर्भात येण्याच्या वेळेपासूनच बोधिसत्वाला आणि त्याच्या आईला उपद्रवापासून निवारण करण्यासाठी 4ही देवपुत्र हातात खड्ग घेऊन पहारा देत होते. बोधिसत्व ज्या कुशीत वास करीत असतात ते चैत्याच्या गर्भाप्रमाणे दुसऱ्या प्राण्यांना राहण्या किंवा उपभोग करण्याच्या योग्य असत नाही. म्हणून बोधिसत्वाची माता जन्माच्या 1 सप्ताहानंतरच मरून तुषित लोकात जन्मग्रहण करीत असते. अट्टकथात पुढे म्हटले आहे की प्रसूतीसाठी माहेरी जात असता लुंबिनीच्या शालवनात ती थांबली. तेथे एका सुंदर शाल वृक्षाच्या खाली जाऊन त्या शाल वृक्षाची फांदी पकडू इच्छित होते. तिने हात पसरून फांदी पकडली. त्या समयी तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. शाल वृक्षाची फांदी पकडलेली असतानाच उभ्याच ती प्रसव झाली. त्या समयी 4ही शुद्ध चित्त महाब्रह्म सोन्याचे जाळे हातात घेऊन आणि जाळ्यात बोधिसत्वाला घेऊन मातेच्या समोर ठेवून म्हणाले, देवी संतुष्ट व्हा, तुम्हाला महाप्रतापी पुत्र उत्पन्न झाला. अट्टकथात पुढे म्हटलं आहे की ज्या प्रकारे दुसरे प्राणी आईच्या कुशीतून घाणेरड्या मलाने बरबटलेले निघतात, त्याप्रमाणे बोधिसत्व निघत नाही. बोधिसत्व तर धर्मासनातून उतरणाऱ्या धर्मकथिकाप्रमाणे, पायऱ्यावरून उतरणाऱ्या पुरुषाप्रमाणे, दोन्ही हात आणि दोन्ही पाय सरळ करून उभ्या राहिलेल्या मनुष्याप्रमाणे मातेच्या कुशीतून मळापासून अगदी अलिप्त काशी देशाच्या शुद्ध निर्मळ वस्त्रात ठेवलेल्या मणिरत्नाप्रमाणे चमकत असता मातेच्या कुशीतून निघत असतात. अट्टकथात पुढेही म्हटलेलं आहे. बघा अट्टकथात कसं वर्णन केलेलं आहे बुद्धांचं. आपण अगोदर महापदान सुत्तामध्ये वर्णन पाहिलं ते विपस्सी कुमारचं. आता आपण अट्टकथामध्ये जे वर्णन केलेलं आहे बुद्ध चरित्राचं त्याचं आपण म्हणतोय. अट्टकथामध्ये पुढे म्हटलंय की महाराजांनी त्याला सोन्याच्या जाळ्यात घेऊन उभ्या असलेल्या ब्रह्माच्या हातून कोमल मृगचर्मात घेतलं. त्याच्या हातातून माणसांनी आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीत घेतलं. मनुष्याच्या हातून सुटून बोधिसत्व पृथ्वीवर उभे होऊन त्यांनी पूर्व दिशेच्या बाजूकडे पाहिले. त्यांच्यासाठी अनेक सहस्त्र चक्रवाल म्हणजे गॅलेक्सी एक अंगणासारखे झाले.
तेथे देव आणि मनुष्य गंधमाला आदींनी पूजा करीत म्हणाले, महापुरुष, इथे आपल्यासारखा कोणी नाही, आपल्यापेक्षा मोठा तर कसा असेल. बोधिसत्वानी चारही दिशा, चारही अनुदिशा, खाली वर 10 दिशांचं अवलोकन करून आपल्यासारखे कोणीही नसल्याचे पाहून तो उत्तर दिशेकडे 7 पावले चालला. त्या समयी महाब्रह्म्यांनी श्वेतछत्र धारण केले. सुयामांनी तालव्यंजन म्हणजे ताडांच्या पानांचा पंखा आणि इतर देवांनी राजाचे दुसरे खड्ग इत्यादी हत्यार घेऊन 7व्या पावलावर पोहोचून मी जगात सर्वश्रेष्ठ आहे पुरुष पुंगवाच्या या प्रथम वाणीचे उच्चारण करीत सिंहनाद केला. अशा प्रकारे बुद्ध चरित्राचं अट्टकथामध्ये वर्णन केलेलं आहे. आता ह्या अट्टकथा कधीच्या आहेत तर या अट्टकथा आहेत बुद्धाच्या नंतर हजारो वर्षांनी लिहिलेल्या अट्टकथा आहेत. त्यामुळे 1000 वर्षापूर्वी झालेले बुद्ध आणि त्याच्याबद्दलचं जे हे वर्णन आहे याच्या वैधतेबद्दलचा आपण जर विचार केला तर अधिकृतपणे पुरावे मात्र अट्टकथाही देऊ शकत नाही आणि अधिकृत पुरावे मात्र कोण देऊ शकत नाही. महापदान सुत्त हे आपल्याला मिळतं का त्याचा आपण विचार केला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे आपण संस्कृत महाकाव्य अश्वघोषाचं बुद्ध चरित्र आणि काय पाहिलं ललित विस्तार हे संस्कृत महाकाव्य, त्यानंतर महापदान सुत्त पाहिलं, त्यानंतर विपस्सी कुमार बुद्धाचं चरित्र पाहिलं, त्यानंतर अट्टकथा मधलं बुद्धाचं चरित्र पाहिलं आणि आता आपला शेवटचा जो मुद्दा आहे की गौतम बुद्ध धरून 7 बुद्धांची पुरातात्विक माहिती मिळते. म्हणजे आतापर्यंतची झाली माहिती ती आपण ग्रंथीय माहिती पाहिली किंवा ग्रंथाच्या आधारावरची माहिती पाहिली. आता आपण जे आहे ती पुरातात्विक खात्याची किंवा पुरातत्व इतिहासकारांनी काय माहिती दिलेली आहे तीही बुद्धांच्या चरित्राबद्दलची पाहण्याची आवश्यकता आहे. संस्कृत महाकाव्य, दिघनिकायातील महापदान सूत, अट्टकथा यांचा अभ्यास केल्यानंतर पुरातत्व खात्याचा इतिहास काय सांगतो त्याचाही अभ्यास करणं आवश्यक आहे. नाहीतर बुद्ध चरित्राच्या माहितीची सर्व साधने फक्त ग्रंथीय आपण अभ्यासली केली परंतु जर पुरातत्वीय खात्याचा अभ्यास केला नाही तर मात्र संभ्रम निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून त्याची थोडक्यामध्ये तुमच्या समोर माहिती सादर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सांची येथे 7 बुद्धांचा फोटो आहे. पहिला मुद्दा, बौद्ध मूर्तिकलेचा खोलवर अभ्यास केल्यास माहिती मिळते की सप्तबुद्धांच्या मंडळीमध्ये ही जी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतोय ती कशातली देतोय, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषा तज्ज्ञ आणि पुरातत्व इतिहासकार यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे बुद्ध खोये हुए बुद्ध की खोज. या ग्रंथामध्ये पृष्ठ क्रमांक 74 वरती लिहिलेलं आहे सांचीच्या स्तूपाच्या संदर्भामध्ये. त्याचं लिहिलेलं आहे की बौद्ध मूर्तिकलेचा खोलवर अभ्यास केल्यास माहिती मिळते की सप्तबुद्धांच्या मंडळीमध्ये सर्वात डाव्या बाजूला गौतम बुद्ध आहेत, दुसऱ्या नंबरवर कश्यप बुद्ध आहेत, तिसऱ्या नंबरवर कोनागमन बुद्ध आहेत, चौथ्या नंबरवर ककुसंद बुद्ध आहेत, 5व्या नंबर वेसप बुद्ध आहेत, 6व्या नंबरवर शिखी बुद्ध आहेत आणि सर्वात उजव्या बाजूला विपस्सी बुद्ध आहे. या क्रमाची माहिती आपल्याला सांची येथील स्तूपावरती अंकित 7 बुद्धाच्या रेखांकनात मिळते. म्हणून बुद्धाच्या मुद्रेमध्ये बसलेली प्रत्येक मूर्ती गौतम बुद्धाची नाही आणि प्रत्येक बुद्ध मुद्रा मध्ये बसलेली मूर्ती गौतम बुद्धाची मूर्ती मानल्यामुळे इतिहासाचा कालक्रम बिघडतो असं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर महापदान सुत्तामध्ये 28 बुद्धामध्ये सप्तबुद्धाची स्तुती व बौद्ध साहित्यामध्ये अधिक लोकप्रिय आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो पुरावा आहे तो डॉक्टर राजेंद्र प्रसाद सादर करतात की तो म्हणजे भरवूत स्तूपाचा. यामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी की सप्तबुद्धामधील 5 बुद्धांची नावे भरवूत स्तूपावरती सुद्धा आहेत. शिखी बुद्धाचं नाव स्पष्ट नाही परंतु वेसप्पूचे नावाच्या जागेवर भगवतो बोधिसालो लिहिलं आहे. बाकी 5 बुद्धांची नावे 2000 वर्षामध्ये सुद्धा अंकित केले आहेत. उदाहरण म्हणून भरवूत स्तूपावर अंकित कोनागमन बुद्ध आणि विपस्सी बुद्धांचे अभिलेख क्रमशः तस्वीरीमध्ये दिलेले आहेत. एकावर लिहिलं आहे की भगवतो कोनागमनस्स बोधी आणि दुसऱ्यावर लिहिलं आहे भगवतो विपस्सिनो बोधी असं लिहिलेलं आहे. सप्तबुद्धाचं सांचीमधल्या सप्तबुद्धाचं दुसरं प्रमाण
सांची स्तूपावर मिळते। यामध्ये 3 स्तूप आणि 4 बोधिवृक्षाच्या माध्यमातून सप्तबुद्धांना दाखवलेले आहे। सांची स्तूपावर 3रा फोटो सप्तबुद्धांचा आहे। सप्तबुद्धांचा 3रा पुरावा आपल्याला वेरूळची गुंफा नंबर 12 मध्ये मिळतो। यामध्ये सप्तबुद्धांना दगडावर कोरलेलं आहे। सप्तबुद्धांचे अनेक पुरातात्विक प्रमाण आहेत। एकंदरीत सप्तबुद्धांचं वर्णन आपल्याला फक्त साहित्यातच मिळत नाही, तर साहित्याबरोबरच हजारो वर्षाच्या कलाकृतीत सुद्धा मिळते। पुरातात्विक अंकन आपणाला संस्कृत साहित्यामध्ये वर्णित सप्तर्षी मात्र मिळत नाही। याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं की जे बौद्ध साहित्यामध्ये किंवा महापदन सुत्तामध्ये जे 7 बुद्धांचं वर्णन केलेलं आहे, याचा अर्थ 7 बुद्ध होऊन गेलेले आहे। ही पुरातत्व खात्याची माहिती आणि ग्रंथातील माहिती हे दोन्हीही मिळतं। म्हणून बुद्धाच्या अगोदर बुद्ध होऊन गेलेले आहेत हे अधिकृतपणे यावरून सिद्ध होतं। त्यानंतर डॉक्टर राजेंद्र कुमार कोनागमन बुद्धाचे पुरावे सादर करतात। ते म्हणतात की रॉबिन कनिंघम यांनी एक पुस्तक लिहिलं आहे। त्या पुस्तकाचं नाव आहे आर्किओलॉजी ऑफ साऊथ एशिया फ्रॉम इंडस टू अशोका। याच्यामध्ये सिंधू घाटी सभ्यतेपासून अशोकाच्या काळापर्यंतचे पुरातात्विक विश्लेषण आहे, ज्यामध्ये कोनागमन बुद्ध सुद्धा समाविष्ट आहे। 5व्या शतकाच्या सुरुवातीला फाहियान भारतात आला। त्याने आपल्या पुस्तकात 21व्या खंडामध्ये कोनागमन बुद्धांचे स्तूपाचा आखोदेखा वर्णन केले आहे। कोनागमन बुद्धाचा स्तूप मौर्य काळापासून पुष्कळ अगोदरच उपस्थित होता, एवढ्या अगोदर की तो अशोकाच्या काळापर्यंत जर्जर झाला होता। म्हणून अशोकाला त्याची मरम्मत करावी लागली। हा स्तूप निगाली गावाजवळ होता। अशोकाने कोनागमन बुद्धाच्या स्मृतीसाठी स्तूपाच्या बाजूला एक स्तंभ लिहिला आहे आणि त्या स्तंभावरती बुधस्स कोनागमन असं लिहिलेलं आहे। त्यानंतर अगोदरच्या बुद्धाचा काळ सुद्धा पुरातत्वाच्या माध्यमातून मिळतो। जेव्हा मेजर फोबर्स म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद लिहितात की जेव्हा मेजर फोबर्स याने जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी जून 1836च्या अंकामध्ये ककुचंद बुद्धाचा काळ 3101 इसवी सन पूर्व, कनकमुनी बुद्धाचा काळ 2999 इसवी सन पूर्व, तसेच कश्यप बुद्धाचा काळ 1014 इसवी सन पूर्व सांगितला आहे, तेव्हा त्यावरून हे मानावेच लागेल की सिंधू घाटीची सभ्यता ही बौद्ध सभ्यताच होती। त्रिपिटकातील 7 बुद्धांचा काळ आणि पुरातत्वाचा काळ यामध्ये मात्र आपल्याला डिफरन्स जाणवतो आहे। त्यामुळे बुद्धाच्या अगोदर जे बुद्ध झालेले आहेत हे दोन्हीही अभ्यासावरून सिद्ध होते। तरीही डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिद्ध करण्यासाठी आपल्या ग्रंथामध्ये पृष्ठ क्रमांक 37 वर लिहितात की जर अनेक बुद्ध झाल्याची गोष्ट खोटी असेल तर मग अशोकाचे अभिलेख खरे कसे आहे, ज्यामध्ये कनकमुनी बुद्धाचे पुरातात्विक प्रमाण आहे। जर अनेक बुद्ध झाल्याची गोष्ट खोटी असेल तर मग फाहियानचे प्रवास वर्णन खरे कसे आहे, ज्यामध्ये ककुचंद बुद्ध आणि कश्यप बुद्ध यांच्या स्मारकाचा त्याने स्वतः पाहिलेला वृत्तांत दिलेला आहे। जर अनेक बुद्ध झाल्याची गोष्ट खोटी असेल तर मग भरहूतचे लेख खरे कसे आहेत, जगामध्ये इतर बुद्ध असल्याचे पुरावे आहेत। म्हणून जर अशोकाचे अभिलेख, फाहियानचे प्रवास वर्णन, भरहूतचे अभिलेख हे सर्व खोटे असेल तर मग तुमचा इतिहास कसा काय खरा असू शकतो। यानंतर आता बुद्धाच्या चरित्रावरील पुरातात्विक जी माहिती आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत। त्याच्यातला जो पहिला मुद्दा आहे की गौतम बुद्धाच्या आईचं नाव आणि जन्मस्थळ याच्या संदर्भामध्ये पुरातात्विक खात्याला अशोकाचा रुम्मिनदेई स्तंभ मिळालेला आहे आणि या स्तंभाच्या आधारे गौतम बुद्धाच्या आईचं नाव आणि बुद्धाचं जन्मस्थळ हे अधिकृतपणे सिद्ध झालेलं आहे। त्याची माहिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी देताना ते म्हणतात की ही रुम्मिनदेवी कोण आहे। स्तंभलेखावरून माहिती मिळते की गौतम बुद्धाचे जन्मस्थान लुम्बिनी होते। खरे तर लुम्बिनी गौतम बुद्धाच्या आईचे नाव होते। गौतम बुद्धांचा जन्म रस्त्यावर एका अज्ञात म्हणजेच नाव नसलेल्या ठिकाणावर झाला होता। गौतम बुद्धाने जन्म घेतल्यानंतर त्या जागेचे नाव त्याच्या आईच्या स्मरणार्थ लुम्बिनी ठेवलेले गेले। हीच लुम्बिनी काही काळानंतर रुम्मिनदेवी झाली, जिची पूजा त्या लोकांद्वारे होते। देई म्हणजे देवीच्या रूपात तिची आज सुद्धा पूजा केली जाते। रुम्मिनदेवी
दुसरे तिसरे कोणी नसून लुम्बिनी देवीचे उत्तर रूप आहे। गौतम बुद्धाच्या आईचं मूळ नाव लुम्बिनी होते। माया हे नाव नंतर जोडलेलं आहे, त्यानंतर महामाया असे जोडलेले आहे। ही पुरातत्ववेत्याची पुरातात्विक पुराव्याच्या आधारे आणि रुम्मीन जो अभिलेख आहे त्याच्यावरून ही अधिकृतपणे माहिती मिळालेली आहे। त्यानंतर दुसरा बुद्धा चरित्राचा बुद्धांच्या मधला की गौतम बुद्धाचं मूळ नाव हे सिद्धार्थ नसून सुकीती असल्याचा डी कोसंबी यांनी आपल्या ग्रंथामध्ये खूप स्पष्टीकरण केलेलं आहे आणि याचा पुरावा म्हणून पिपरावा अभिलेखच सापडलेला आहे। त्यामुळे याच्यावर शंका घेण्याचा प्रश्नच येत नाही। आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त भाषा वैज्ञानिक व पुरातत्व इतिहासकार डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह लिहितात, खोये हुए बुद्ध की खोज या ग्रंथामध्ये ते 4थं हे संस्करण आहे, त्यामध्ये ते लिहितात की गौतम बुद्धाचं नाव सिद्धार्थ नव्हतं। इतिहासकार धर्मानंद कोसंबी यांनी लिहिले आहे की गौतम बुद्धाचं नाव सिद्धार्थ नव्हतं, हे नाव नंतर अनुयायांनी जोडलं गेलेलं आहे, असं कुणाचं म्हणणं आहे? धर्मानंद कोसंबी यांचं म्हणणं आहे। सिद्धार्थ या शब्दाचा उच्चार संस्कृत भाषेतील आहे, म्हणून गौतम बुद्धाचे वास्तविक नाम सिद्धार्थ हे संभवनीयच होऊ शकत नाही। गौतम बुद्धाचं वास्तविक जे नाव आहे ते सुकीती असल्याची माहिती मिळते। याचा पुरावा म्हणजे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ताबडतोब कपिलवस्तूच्या शाक्य बहीण भावांनी बुद्धाच्या अस्थीवर जो स्तूप निर्माण केला होता, तो स्तूप आज सुद्धा पिपरावा स्तूप या नावाने खरोखरच्या कपिलवस्तूमध्ये मौजूद आहे। पिपरावा स्तूपातील अस्थि कलशावरती एक अभिलेख लिहिलेला आहे। हा कलश दगडाचा आहे। अभिलेखाची लिपी ब्राह्मी आहे आणि भाषा प्राकृत आहे आणि अभिलेखावर लिहिले आहे की सुकीती भतिनं स भगिनी कन स पूतदलन इयं सलील निधाने बुधस्स भगवते सखियन। याचा मराठी अनुवाद असा की सुकीती म्हणजे गौतम बुद्ध याच्या शाक्य भाव आणि बहिणी व मुले यांनी भगवंत बुद्धाचे शरीर निधान म्हणजे स्तूप बनवलेला आहे असं अभिलेखावरती लिहिलेलं आहे। त्यामुळे हे स्वाभाविकच आहे की आपल्या घरातील किंवा कुटुंबातील बहीण भाऊ किंवा बुद्धाला त्यांच्या वास्तविक नावाने म्हणण्याचा व लिहिण्याचा त्यांना अधिकार पोचतो आणि तशा पद्धतीने हा अभिलेख सापडलेला असल्यामुळे बालपणीचं जे नाव आहे ते सुकीती होतं, हे पुराव्याच्या आधारे अधिकृतपणे सिद्ध होतं। बुद्ध आणि त्यांच्या पत्नीचं मूळ नाव व संस्कृत नाव, आता मूळ नाव काय आहे आणि संस्कृत नाव काय आहे ते बघा। बुद्धांचं मूळ नाव काय आहे? सुकीती, आणि त्यांच्या पत्नीचं मूळ नाव काय आहे? कच्चाना। आता संस्कृत मधलं नाव काय आहे? तर संस्कृत मधलं नाव सिद्धार्थ आणि यशोधरा। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पृष्ठ क्रमांक 34 वरती सांगितलेलं आहे की जेव्हा गौतम बुद्ध होते तेव्हा संस्कृत भाषाच नव्हती, तिचे नियम कानून सुद्धा नव्हते, म्हणून संस्कृतच्या नियम कायद्याने बनलेले सिद्धार्थ आणि त्याच्या पत्नीचे नाव यशोधरा हे डुप्लिकेट किंवा बनावट आहे। अगोदरच्या मध्ये संस्कृतची दीर्घ संधी आहे, दुसऱ्यामध्ये विसर्ग संधी आहे। डी कोसंबीने सांगितले आहे की बुद्धाचे वास्तविक नाव गौतम आणि त्याच्या पत्नीचे वास्तविक नाव कच्चाना होते। ते सुद्धा सांगतात की बुद्धाचे जन्मनाव गौतम हे आहे, डुप्लिकेट सिद्धार्थ हे नाव नंतर जोडलेलं आहे। डी कोसंबी हे बुद्धाची पत्नी कच्चाना हिचे यशोधरा हे नाव डुप्लिकेट मानतात की ते एवढे मानतात की ते इतिहासाच्या ग्रंथात यशोधरा या नावाचा उल्लेख सुद्धा कुठेच करत नाही, ते फक्त कच्चाना नावाचा उल्लेख करतात। आता बुद्धाच्या वास्तविक नाव गौतम यावर आपण विचार करूया असं डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात आणि ते लिहितात काय की गौतम या नावाचा विचार करण्यासाठी आपल्याला संस्कृतचं जग सोडावं लागेल, म्हणजे संस्कृत पासून बाहेर यावं लागेल आणि कोलांच्या जगात यावं लागेल। आता कोलांच्या जगामध्ये काय यायचं? तर कोलांच्या जगात गौतमची आई लुम्बिनीचा जन्म झाला होता। तीच लुम्बिनी जिचे इतिहासकारांनी डुप्लिकेट नाव महामाया सांगितलेलं आहे। संथाली, बुंढारी आणि हो सारखी भाषा कोलांची होती।
आपण या भाषेचे शब्दकोश पहा. हे कोण सांगताय? आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ञ डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात की आपण या भाषांचे शब्दकोश पहा. तिथे सरळ सरळ गौतम शब्द मिळतो. गौतम हा शब्द तूप या अर्थाने आहे. या सर्व सभांमध्ये तुपाला गौतम म्हटले जाते. तूप, दूध, दही यांच्या आधारावर नामकरण करण्याची परंपरा पूर्वी सुद्धा होती. जर आपली इच्छा असेल तर एक सूत्र, डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय म्हणतात की जर आपली इच्छा असेल तर एक सूत्र तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकता. ते हे की ज्या ग्रंथात गौतमचे नाव सिद्धार्थ व पत्नीचे नाव यशोधरा आहे आणि आईचे नाव महामाया आलेले आहे, ते खूप खूप नंतर लिहिलेले ग्रंथ आहेत. अशा प्रकारचे सर्व ग्रंथ तेव्हा लिहिले आहेत जेव्हा भारतीय जनता बुद्धाचं मूळ वास्तविक नाव गौतम, पत्नीचं मूळ वास्तविक नाव कच्छाना आणि आईचं मूळ नाव लुमिनी विसरून गेली होती. साहित्यामध्ये डुप्लिकेट नावाची सेंधमारी होते तेव्हा, जेव्हा वास्तविक मूळ नाव हरवलं जातं. भाषा विज्ञान सांगते की कोणतीही भाषा 1000 वर्षात आपल्या शब्दकोशातील 19% शब्द हरवून बसते. माझे अनुमान असे म्हणतात की नामाची शब्दावली हरवण्यासाठी व विसरण्यासाठी हजारो वर्ष तरी यासाठी लागलेली असेल. त्यामुळे हे जे बुद्धाची माहिती आहे त्या माहितीबद्दल, पुन्हा या नावाबद्दल डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय म्हणतात ते बघा की गौतम म्हणजे संस्कृत वाल्यांनी गौतम या प्राकृत नावाच्या जागी प्रथम गौतम नंतर सिद्धार्थ नाव जोडलं. म्हणजे मूळ नाव गौतम, त्याचं गौतम आणि गौतमाच्या नंतर सिद्धार्थ केलंय. पृष्ठ क्रमांक 40 वरती डॉक्टर राजेंद्र प्रसाद लिहितात की तुम्हाला आश्चर्य का वाटावे जेव्हा आम्ही म्हणतो की गौतमाचे गौतम नाव डुप्लिकेट आहे. आपण हे चांगल्या प्रकारे जाणता की अलेक्झांडरचे सुद्धा सिकंदर हे नाव डुप्लिकेटच आहे. ज्याप्रमाणे फारसवाल्यांनी अलेक्झांडरचे युनानी नाव बदलून फारसीमध्ये सिकंदर केले आहे, त्याचप्रमाणे संस्कृतवाल्यांनी गौतम हे प्राकृत नाव बदलून गौतम केलेले आहे. आपणाला हे आश्चर्य का वाटते की जेव्हा आम्ही म्हणतो की गौतमच्या बरोबर सिद्धार्थ हे उपनाव नंतर जोडलेलं आहे, अशाच प्रकारे आपण सुद्धा हे सुद्धा चांगल्या प्रकारे जाणता की तैमूर बरोबर लंग उपनाव नंतर जोडलेलं आहे. कोणतेही आई वडील आपल्या मुलाचे अथवा सम्राटाला उपाधी लंग म्हणजे लंगडा का देईल, असे ते नाव का ठेवतील, हा एक मुद्दा. त्यानंतर कपिलवस्तूच्या संदर्भामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे पुरातत्वाच्या आधारावरती लिहितात आणि ते म्हणतात की काय बघा की खरी कपिलवस्तू आणि खोटी कपिलवस्तू, आणि ते याच्याबद्दल व्यंगात्मक असं म्हटलेलं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात हिंदीमध्ये, त्याचं मी अनुवाद मराठीमध्ये तुमच्यासमोर मांडतो. ते म्हणतात की मी गौतम बुद्धाच्या गावाची चोरी केल्याची तक्रार नोंदवू इच्छितो. जातीची चोरी, विचारांची चोरी, नावाची चोरी हे सर्व माहीत आहे. घरातील सामानांची चोरी हे सुद्धा माहीत आहे. बुद्धांचे तर गावच चोरीला गेले आहे. गाव एका ठिकाणी आणि वर्षानुवर्ष उत्खनन मात्र दुसऱ्याच ठिकाणी झाले आहे. कपिल वस्तू मिळाले सिद्धार्थनगर गणवारियामध्ये. गणवारिया म्हणजे गणराज्य. म्हणजे आतापर्यंत पुरातत्ववेत्ते डुप्लिकेट कपिल वस्तूचे खोदकाम करीत होते आणि इतिहासकार त्या डुप्लिकेट कपिल वस्तूच्या आधारावर गौतम बुद्धाचा काळ जो आहे तो इसवी सनापूर्वीच्या 6व्या शतकातला सांगत होते. जेव्हा आता मूळ कपिल वस्तूचा शोध लागला आहे तेव्हा इतिहासकाराने बुद्धाच्या काळाच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्धारित केलं पाहिजे. बौद्ध साहित्यामध्ये भेसळ झाले याचं एकच छोटंसं उदाहरण डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी दिलेलं आहे. ते बघा, आपण जे वर सगळं पाहतो. राजेंद्र प्रसाद म्हणतात की प्राचीन भारतामध्ये प्राचीन भारत का इतिहास या नावाचं जे ग्रंथ आहे त्याचे लेखक आहेत वी.डी. महाजन, आणि या ग्रंथाच्या 162व्या पृष्ठावरती जो संदर्भ दिलेला आहे तो संदर्भ उद्घोष करून डॉक्टर राजेंद्र प्रसाद तो संदर्भ देतात. आणि त्या संदर्भ असा आहे की एक प्रसंग वाचला म्हणे. एका ब्राह्मणाने बुद्धाला विचारले की गयामध्ये स्नान केल्याने पाप धुवून जाऊ शकते का. बुद्धाने उत्तर दिले की जर आपल्यामध्ये काही दोषच नसेल तर कोणतेही पाणी तुमच्यासाठी गयाच आहे. आता हे सांगा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय म्हणतात की आता हे सांगा की बुद्धाच्या काळात गया नावाची कोणती जागा होती का. बुद्ध गयाला थोडीच बुद्ध गेले होते. बुद्ध तर उरुवेलाला गेले होते.
कुठे लिहिले आहे तरी का की बुद्ध हे गयेला गेले होते म्हणून? ते तर उरुवेलाला गेले होते. आणि म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात की बौद्ध साहित्यामध्ये खूप खूप भेसळ केलेली आहे, त्याचा हा पुरावा आहे. अशा प्रकारे लुंबिनी अभिलेख हा बुद्धाच्या जन्माचा पुरावा, पिपरावा अभिलेख हा मृत्यूचा पुरावा मिळतो. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बौद्ध स्थळांचा शोध लावलेला आज आपल्याला संपूर्ण उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे हे जी सगळी उत्खननातून जे आधुनिक काळात ब्रिटिशांच्या नंतर जे संपूर्ण बुद्ध चरित्र खऱ्या अर्थाने आपल्याला मिळालेलं आहे, त्या बुद्ध चरित्राचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि ते बुद्ध चरित्र आपण समजावून घेतलं पाहिजे. हे जे सगळे मुद्दे आपण पाहिलं की संस्कृत महाकाव्य, त्यानंतर आपण महापदान सुत्त पाहिलं, त्यानंतर आपण अट्टकथा पाहिल्या आणि अट्टकथाच्या नंतर आपण काय पाहिलं तर पुरातत्व खात्याचे, म्हणजे हे एवढे बुद्ध चरित्र समजून घेण्याचे जे सोर्सेस आहेत ते सोर्सेस पाहिले. आता याचं थोडक्यामध्ये तुलनात्मक विश्लेषण तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो की पहिलं विश्लेषण जे आहे ते पहिला मुद्दा की संस्कृत साहित्यातील काव्यात्मक बुद्ध चरित्र अश्वघोषाचं आणि ललित विस्तार ही दोन चरित्र, जरी त्या काळामध्ये बुद्धाची पालीमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध होते, तरी बुद्ध चरित्र व ललित विस्तार हे जे दोन ग्रंथ जगप्रसिद्ध आहेत, या दोन ग्रंथ मात्र पालीत सगळं साहित्य उपलब्ध असताना सुद्धा ते संस्कृतमध्ये आणि काव्यात्मक लिहिले गेलेले आहेत. अश्वघोषाच्या चरित्रातील पहिल्याच सर्गमध्ये बुद्धाचा जन्म इक्ष्वाकु वंशात असल्याचं वर्णन केलं आहे आणि राम आणि इंद्राची भगवान बुद्धाबरोबर त्यांनी तुलना केलेली आहे. हे संस्कृत महाकाव्य आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की या काव्याची किंवा या ग्रंथाची दिशा ही अंधश्रद्धात्मक किंवा कशी काल्पनिक असू शकते. पहिली गोष्ट आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जेवढे सोर्सेस चरित्रांचे आहेत, मग त्या अट्टकथा असतील किंवा ही महाकाव्य असतील, ही सगळी जी आहेत ती बुद्धाच्या नंतर, अश्वघोषाचं 500 वर्षानंतर आणि अट्टकथा हजारो वर्षानंतर झालेल्या आहेत. त्यामुळे बुद्धाच्या कालखंडामध्ये असलेल्या कोणीही बुद्धाचं चरित्र निर्माण केलेलंच नाही. कारण ललित विस्तारमध्ये लिहिले आहे की बुद्ध फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय घरामध्येच जन्म घेऊ शकतो, म्हणजे चांडाळ शूद्र या खालच्या जातीमध्ये बुद्ध जन्म घेऊ शकत नाही. हे दोन्हीही ग्रंथ मात्र नाट्यमय प्रसंगांनी आणि अतिशयोक्तींनी ओतप्रोत भरलेले आहेत. आणि पुढे ते म्हणतात की अशा तऱ्हेचे सिद्धार्थ गौतमाच्या आयुष्यात घडलेले प्रसंग त्रिपिटकात कोठेही वाचावयास मिळत नाहीत. माशमोरे पुढे म्हणतात की बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे आणि चरित्राचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात केलेलं वर्णन जे आहे ते अतिशय वास्तववादी वाटतं. कारण त्यांनी जरी अश्वघोषाच्या बुद्ध चरित्रातून जरी चरित्र घेतलं असलं तरी ते जसंच्या तसं घेतलेलं नाही. जे काल्पनिक आणि अंधश्रद्धात्मक वाटतं त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्णपणे नकार दिलेला आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जे घेतलेलं आहे ते फक्त वास्तववादी घेतलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी अश्वघोषाच्या चरित्रामधून जरी माहिती घेतली असली तरी ती वास्तववादी माहितीच घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचं उदाहरण एकच आपण देता येईल की अश्वघोष चरित्रामध्ये म्हातारा, रोगी, मृत व्यक्ती, संन्यासी हे 4 प्रसंग पाहून ग्रह त्याग केलेला म्हटलेलं आहे. ही अश्वघोषाची माहिती बाबासाहेब आंबेडकरांनी राखारून रोहिणीच्या पाणी संघर्षातून वास्तववादी स्पष्टीकरण पुराव्यासहित बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे. मधुकर माने यांनी मार्गदाता या काव्यात्मक चरित्राचं लेखन केलेलं आहे. हा लेखक आपल्या मनोगतामध्ये एक अतिशय सुंदर असा रिमार्क पास करतो. त्यामध्ये म्हणतात, कारण यांनी संपूर्ण बुद्ध चरित्र काव्यात लिहिलेलं आहे, त्याच्या निवेदनात ते म्हणतात की पाली त्रिपिटकात भेटणारा वर्णित बुद्ध हा मानवी असल्याचा, तर संस्कृत महाकाव्यात अवतरलेला वर्णित बुद्ध हा अलौकिक आणि दैवी होत गेल्याचे आपल्याला लक्षात येतं. अशा वेळी बुद्धाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा मानवीच असला पाहिजे. महापदान सुत्तामध्ये 7 बुद्धांच्या चरित्राची संक्षिप्त माहिती, तर विपस्सी बुद्धाची माहिती सविस्तर त्रिपिट दिलेली आहे. विपस्सी बुद्धाचे आयुर्मान 80,000 वर्षाचं दिलाय. देवलोकात जाऊन परत येणे, जन्मतात 7 पावले चालणे, मी जगात सर्वश्रेष्ठ आहे असे सांगणे, असे अनेक मुद्दे विपस्सी बुद्धांचे दिलेले आहेत. हे काल्पनिक मुद्दे गौतम बुद्धाच्या चरित्राला जोडण्याचे जे प्रयत्न झालेले आहेत. निदान अट्टकथाच्या बाबतीत डॉक्टर भदंत अनंत कौसल्या यांनी म्हटलेलं आहे
की या कपोल कल्पना या गोष्टींची जाणीव करून देतात की बौद्ध मान्यतांच्या इतिहासात महायानाच्या प्रभावाने एक वेळ अशी आली होती की तेव्हा केवळ बुद्धाचा धर्मच लोकोत्तर मानला जात नव्हता, तर त्यांच्या शरीराला सुद्धा लोकोत्तर मानले जाऊ लागले. बालक सिद्धार्थ जन्मताच मी जगात सर्वश्रेष्ठ आहे असे म्हणणारा जर सांगितलं गेलं, जर सिद्धार्थ कुमार जन्म ग्रहण करता जगात सर्वश्रेष्ठ झाले होते, तर मग ग्रहत्याग करून बोधी प्राप्तीसाठी प्रयास करण्याची आवश्यकता काय? चौथा मुद्दा, त्याचं विश्लेषण पुरातत्व ग्रंथातील जे बुद्धचरित्र आहे, गौतम बुद्धाचे जन्मस्थळ व आईचे नाव या संबंधी रुम्मिनदेई अभिलेखामध्ये माहिती मिळते. त्यामध्ये आईचे नाव लुम्बिनी सांगितले आहे व जन्मस्थळाला तिच्या स्मरणार्थ लुम्बिनी हे नाव दिलेलं आहे. गौतम बुद्धाचं मूळ नाव सिद्धार्थ नसून सुकिती आहे हे पिपरावा अभिलेखातून सिद्ध झालेलं आहे. बुद्ध आणि त्यांच्या पत्नीचं मूळ सुकिती व कच्छाना हे नाव आहे, तर संस्कृतवाल्यांनी ते बदलून सिद्धार्थ व यशोधरा केलेले आहे. गौतमाचा वंश मोठा असल्याचे पुरावे उपलब्ध आहे. संस्कृतवाल्यांनी गौतम या प्राकृत नावाच्या जागी प्रथम गौतम व नंतर सिद्धार्थ हे नाव जोडलेले आहे. खरी कपिल वस्तू सिद्धार्थ गणवर्यामध्ये सापडलेली आहे आणि गुरुवेलाला बुद्ध गेले होते, गयेला बुद्ध गेलेले नव्हते. हे ग्रंथीय पुरावे आणि पुरातत्वीय पुरावे यांचा अभ्यास केल्यानंतरच हे स्पष्ट होते की बुद्ध चरित्र समजून घेणं किती अवघड आहे. बुद्ध चरित्राचे जेवढे सोर्सेस आहेत त्याचा एकत्रित अभ्यासातूनच हे खरंच चरित्र कळतं. म्हणून बाबासाहेबांनी अनुयायांना बुद्ध चरित्रावर जाहीर चर्चा करायला सांगितली आहे. बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात वास्तववादी चित्र घेतलेलं आहे, चरित्र घेतलं आहे. ग्रंथातील प्रत्येक प्रसंगाच्या चर्चेवेळी अंधश्रद्धात्मक वाटणाऱ्या प्रसंगाची त्या अंधश्रद्धात्मक आहेत की नाहीत, बाबासाहेबांनी त्याचा समावेश करण्याचा उद्देश काय, याची स्वतंत्रपणे चर्चा आपण नंतर स्पष्टीकरण करणार आहोत. इथे फक्त आपला इंट्रोडक्शनचा जो भाग आहे त्याच्यातला जो पहिला पॅरेग्राफ आहे तेवढ्या पॅरेग्राफमध्येच आपली चर्चा होते. म्हणून शेवटची जी ओळ अनुमानाची आहे ती सांगतो की संस्कृत महाकाव्य महापदान सुत्त अट्टकथा यामध्ये दिलेलं चरित्र देववादी किंवा अतिशयोक्तीपूर्ण किंवा कपोल कल्पित प्रसंगाचे असल्याचे विद्वानांचे मत आहे. बाबासाहेबांच्या ग्रंथातील चरित्र हे वास्तववादी आहे, त्याला पुरातत्वाची जोड देण्यामध्ये यावी. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचा जो इंट्रोडक्शनचा भाग आहे त्या इंट्रोडक्शनच्या भागातला जो पहिला पॅरेग्राफ आहे, या पहिल्या पॅरेग्राफच्या मध्ये बुद्ध चरित्राच्या संदर्भातलं स्पष्टीकरण आपण 2 भागामध्ये केलेलं आहे. आम्ही आमच्या पद्धतीने जेवढे सोर्सेस किंवा जेवढं आम्हाला करता येईल आणि आपल्याला साध्या सोप्या भाषेत सादर करता येईल ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणाला हा संपूर्ण भाग कसा वाटतो त्याबद्दल आपण आपल्या कमेंट्स पण द्याव्यात आणि योग्य वाटत असेल तर याचा प्रचार प्रसार करावा आणि सबस्क्रायबर होऊन आम्हाला उत्तेजित करावे. सर्वांना धन्यवाद. जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत. साधू साधू साधू.